तर नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. ज्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की कुसुम सोलार योजनेअंतर्गत आपण अर्ज केला असेल तर त्या अर्जाच्या सर्व डिटेल 2024मध्ये काय आहेत ते आपण समजून घेऊया की या वर्षीमध्ये नक्की चालू काय आहे, अर्जामध्ये डिपार्टमेंट कोण कसं आली आहे. मित्रांनो, खूप सारे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती भेटून जाईल की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुसुम सोलार योजनेअंतर्गत माहिती दिली जाते. पण मित्रांनो, कोणीच सविस्तर माहिती देत नाही. आणि विशेष म्हणजे महाऊर्जा डिपार्टमेंट जे कुसुम सोलार योजना राज्यभरामध्ये चालवत आहे त्या डिपार्टमेंटकडूनही लवकर अपडेट जात नाही. तर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत, परंतु कोणालाच काही माहीत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा संभ्रम आहे. तर मित्रांनो, मी आहे निष्कांत पताट आणि मी कुसुम सोलार योजनेसाठी काम करत आहे 2 कंपन्यांसाठी. तर मला याबद्दलचे सर्व अपडेट आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलमध्ये गव्हर्नमेंट योजनामध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. मी यामध्ये 4 मुद्द्यांवरती बोलणार आहे. व्हिडिओ थोडा लॉंग होईल, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बनवण्याचा प्रयत्न करा, कारण की जे सर्व अपडेट आहे ते तुमच्यासाठीच आहे आणि सर्वांसाठी महत्त्वाचे आहे. तर सर्वात प्रथम बोलणार आहोत मित्रांनो की 2021 आणि 23मध्ये ज्या लोकांनी अर्ज केलेला आहे त्यांना पंप कधीपर्यंत भेटणार आहे आणि त्यांच्या अर्ज धावलं काय. दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो, ज्या लोकांच्या अर्जामध्ये त्रुटी आलेली आहे त्यांनी काय करायचं. त्याच्यानंतर मित्रांनो, खोटे मेसेजेस जे बनावट मेसेजेस येत होते शेतकऱ्यांना की पैसे भरा तुमची पंप निवड झालेली आहे त्याबद्दलही बोलणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आता शेवटीचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला तुम्ही अर्ज केला आहे, तुम्हाला सोलार पंप कधीपर्यंत भेटणार आहे यावरती आपण बोलणार. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी हा पूर्णपणे प्रयत्न करा आणि कमेंट्स आणि लाईक करणं विसरू नका. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स मला मोटिवेट करतात एका नवीन व्हिडिओसाठी. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, सर्वात प्रथम बोलण्याचा प्रयत्न करू आपण की 2021 आणि 23मध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते कुसुम सोलार योजनेसाठी त्यांना पंप कधी भेटणार आणि त्याच्या अर्जाची सध्या स्थिती काय आहे, कोणाला पंप भेटत आहे याबद्दल आपण सविस्तर बोलू. तर मित्रांनो, 2021 आणि 23मध्ये शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे. 21मधल्या काही शेतकऱ्यांना पंप भेटलेला आहे मागच्या उन्हाळ्यामध्ये. आणि जे राहिलेले शेतकरी ज्यांच्या तोट्या होत्या किंवा जे गावं सेफ लिस्टमध्ये आहेत, तर मित्रांनो एक पॉईंट समजून घेण्याचा प्रयत्न करा. महाऊर्जाकडं गावांची 2 याद्या 2 भाग केलेले आहे, विभाजन केलेले आहे. महाराष्ट्रातले जिथले गाव आहे त्याचे विभाजन केलेले आहे. एक म्हणजे सेफलिस्ट म्हणजे गाव आणि एक सेफलिस्टच्या बाहेर. त्यामध्ये प्राधान्य कोणत्या दिलं तर माहिती आहे का? त्यामध्ये प्राधान्य सेफलिस्टच्या बाहेरच्या गावात. जे गाव सेफलिस्टमध्ये आहे त्यांना इथलं प्राधान्य दिलं नाही. कारण की माझा आता स्वतःचा अनुभव आहे. सध्या एक SCची आणि STची यादी दिलेली आहे. त्यामध्ये जालना जिल्ह्यासाठी 500 पंप मंजूर झालेले आहेत. तर त्या 500 पंपमध्ये एकही नाव असं नाही आहे की जे सेफलिस्टमधल्या गावाच्या शेतकऱ्याचं आहे. सगळे SC आणि ST कॅन्डिडेट जिथले आहेत ते सर्व शेतकरी सेफलिस्टच्या बाहेरच्या गावातले आहेत, ज्या गावांचा समावेश सेफलिस्टमध्ये नाही. तर सध्या स्थितीमध्ये 2021 आणि 23 ज्या SC आणि ST शेतकऱ्यांनी अर्ज केलेले होते प्रवर्गातून त्यांच्यासाठी पंप मंजूर केले जात आहे. त्यांचे पंप बसवून दिले जाते. त्यांना पेमेंट आणि सेल्फ सर्वेचे ऑप्शन येत आहेत. त्याच्यानंतर मित्रांनो, जे ओपन शेतकरी त्यांचं काय, तर मित्रांनो आताच नेमकं काल त्रुटीचे मेसेज येणं सुरू आहे. त्रुटीचा मेसेज येणं म्हणजे काय, ज्या शेतकऱ्यांची निवड होण्याची शक्यता आहे, ओपनच्या याद्या बनण्याची सुरुवात झालेली, याचा अर्थ असा आहे. तर मित्रांनो, हा झाला 2024च्या सर्व अपडेट. मागील आणि एक अपडेट म्हणजे मागील महिन्यामध्ये SC आणि STची यादी दिली जाते. त्यांची पेमेंट भरल्यानंतर ओपनची यादी जाहीर होणार. तर दुसरा पॉईंटवर बोलण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. दुसरा पॉईंट असा आहे की ज्या शेतकऱ्यांना त्रुटीचे मेसेज आलेले आहे त्यांच्यासाठी. ज्या शेतकऱ्यांना त्रुटीचे मेसेज आलेले आहे, त्रुट्या कोणत्या, त्यांना टेक्स्ट मेसेज आले, त्रुट्या कोणत्या, त्रुट्या म्हणजे त्या शेतकऱ्यांना काही सातबार दिसत नाही आहे किंवा सातबारा चुकीचा अपलोड झालेला नाही, फोटो दिसत नाही, पासबुकचा फोटो दिसत नाही आहे, अशा डॉक्युमेंट म्हणजे लोकांनी चुका केलेल्या आहे अर्ज करताना. तर त्यांनी सरळ काय करायचं, त्यांना मेसेज आला की सरळ महाऊर्जा लॉग इन हे सर्च करायचं आहे गुगलवरती किंवा आपल्या शेजारच्या नेट कॅफेवर जायचं आणि तिथूनच सगळी प्रोसेस करायची. पण ज्यांना हे सर्व करता येईल त्यांच्यासाठी मी सांगत आहे की महाऊर्जा लॉग इन क्लिक ही वेबसाईट उघडायची आहे गुगलवर सर्च करून. आणि तुम्हाला जी अर्ज करताना MK ID आणि पासवर्ड दिलेला आहे तो टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर मित्रांनो लॉग इन करायचं आहे. तुम्हाला तुमचा ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर समोर 3 ऑप्शन येईल, रिक्वेस्ट टू सँक्शन, त्याच्यानंतर तो ऑप्शन तर बंदच आहे. त्यानंतर मित्रांनो डाउनलोड ॲप्लिकेशन आणि त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर ऑप्शन येईल रिअपलोड डॉक्युमेंट्स. ज्यांच्या अर्जात त्रुटी आहे त्यांनाच हा ऑप्शन येईल, बाकीच्यांचं येणार नाही. आता घाबरून नका जाऊ की ज्या लोकांना
मेसेज आला नाही की त्यांची निवड होणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर मेसेज आला नाही, तुमच्या अर्जात त्रुटी नाही, तुमचा अर्ज डायरेक्ट पारित झालेला आहे. आता लवकरच यादी बनणार आहे, त्यासाठी सगळा संभ्रम आहे. आणि ज्या लोकांना असं थोडीच मेसेज आले त्यांनी 2 दिवसाच्या आतमध्ये सर्व डॉक्युमेंट लॉग इन करून अपलोड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण की मित्रांनो, तुम्ही जर अपलोड नाही केले तर तुम्हाला ह्या यादीमध्ये न ॲड करता समोरच्या यादीमध्ये ॲड केलं जाईल. त्यासाठी लवकरात लवकर ॲड करण्यात तुमचा जी त्रुटी ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. 2 दिवसाचा टाईम असतो तर. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, तिसरा आपला मुद्दा आहे की कुसुम सोलार योजना अंतर्गत जे बनावट मेसेज करण्याचा प्रकरणी गोळ आहे तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मी याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ यूट्यूबवरती टाकलेला आहे. झालं असं मित्रांनो, डिसेंबर 2023च्या महिन्यामध्ये SCची यादी आली आणि सर्वकडेच लोकांमध्ये चर्चा होऊ लागली की पंप भेटत दे. ती यादी फक्त SC प्रवर्गातल्या शेतकऱ्यांसाठी होती. त्याच लोकांना पेमेंट आणि सेल्फ सर्व्हिसचे ऑप्शन आले होते. पण विषय असा झाला की जी त्रुटीची यादी होती मागील वर्षाची 2023मध्ये एक मार्च एप्रिलमध्ये एक यादी आली होती, ज्यामध्ये त्रुटीच्या ज्या लोकांच्या अर्जामध्ये त्रुटी ती यादी आली होती. तर ती यादी घेऊन कोणत्या तरी स्कॅमर म्हणजे जे लोक आर्थिक लूट करतात, ज्यांचे फ्रॉड मेसेजेस येतात, अशा लोकांच्या हाती लागली. त्यांनी सेम टू सेम जे महाऊर्जाचं ॲप आहे ज्याच्यावरती शेतकरी सेल्फ सर्वे करतो आणि पेमेंट भरतो, मेडा बेनिफिशरी, त्यासारखं बनावट ॲप हे बनवलं आणि त्याची लिंक आणि शेतकऱ्याचा मोबाईल नंबरवरती एक टेक्स्ट मेसेज केला की तुमची निवड सोलार पंपासाठी झाली नाही, एवढ्या रक्कम तुम्ही भरून द्या. जसं तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करसाल सेम ते ॲप डाउनलोड होईल आणि सेम त्याचा इंटरफेअर्स म्हणजे त्याचा आतला जिथलं बनावट आहे ती सगळी महाऊर्जाच्या ॲपसारखी. म्हणजे चांगले लोकही त्याला ओळखू शकत नाही. पण जेव्हा आम्ही मेडामध्ये याची चौकशी केली तर ते सगळं बनावट आहे, असे कोणत्याही प्रकारचे मेसेजेस मेडा कोण आलेले नाही आहे सोलारसाठी. हे जेव्हा आम्हाला कळलं तर आम्ही लोकांमध्ये जाण्याबरोबर केली. आता सांगता येत नाही किती जणांची लूट झालेली, पण तुम्हाला असा मेसेज आलेला असेल की सावधान व्हा, आसपासच्या लोकांनाही सांगण्याचा प्रयत्न करा. आणि जो मेडाचा मेसेज आहे तो मेडा बेनिफिशरी ॲपनं नावाने येतो. आणि सगळ्यात सोपी पद्धत की तुमचं नाव यादीमध्ये आलेलं आहे का हे बनावट हे चेक करण्याची प्रोसेस मी आता तुम्हाला पुढं सांगतो. हे 4थ्या पॉईंटमध्ये आपण समजून घेऊ. तर 4था पॉईंट मित्रांनो महत्त्वाचा आहे की तुमचा जो अर्ज आहे तो सिलेक्ट झालेला आहे, नाव आलं का नाही आहे अजून, म्हणजे तुम्ही चेक करू शकता की तुमचं नाव आलं की नाही, बघू शकता की तुमचा अर्ज कुठपर्यंत आहे सरळ. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला मेडा बेनिफिशरी ॲप डाउनलोड करायचं आहे. मेडा बेनिफिशरी ॲप जो प्ले स्टोरवरून तो डाउनलोड करायचं आहे, बाहेरून कुठूनही डाउनलोड करायचं नाही. या ॲपला डाउनलोड केल्यानंतर लॉग इन करायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही अर्ज भरताना दिलेला आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं. जेव्हा तुम्हाला OTP सेंड होईल तेव्हा समजून घ्यायचं आहे की तुमचा अर्ज निवड झालेली. त्याशिवाय तुमची निवड झाली तर तुम्हाला युअर ॲप्लिकेशन इज नॉट शॉर्टलिस्टेड असं ऑप्शन दिला जाईल. तर ही सोपी पद्धत आहे आणि अधिकृत पद्धत आहे. या ॲपवरती जाऊन तुम्ही बघू शकता की तुमचा जो अर्ज आहे तो निवड झाला की नाही. तो कोणत्याही बनावट मेसेजवरती विश्वास करायचा नाही. आणि ह्या सर्व अपडेट होत्या 2024 कुसुम सोलार योजनेच्या. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि शेवटची एक विनंती की चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका आणि लाईक आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारणं विसरू नका.